गुड मॉर्निंग मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि झाली सकाळ, मस्त कामं आवरली आहे. सकाळ म्हणता 10 वाजले, ते एवढी पण काही सकाळ नाही आहे. आणि काम बी आवरलं आहे माझं. किचन वगैरे क्लीन केलं आहे सगळं. ते बघा मस्त इथे किचन ओटा वगैरे आवरून घेतलं आहे, क्लीन केलं आहे सगळं. भांडी वगैरे आज करून चाललेली आहे. एक कढई राहिली, जाळीभर भांडी सकाळची निघालेली तेवढी घासून टाकली. आणि इथे छान माझ्यासाठी दुपारच्यासाठी भात बनवलेला आहे. चपात्या आहेत इथे, खाली चपात्या आहेत. आणि भेंडीची भाजी बनवली ती सकाळी. मला नाही खायची भेंडीची भाजी म्हणून मग त्यांच्यासाठीच दिली आहे. तर मला ते किडनी स्टोनचं होतं ना, त्यासाठी मी भेंडी नाही खाते. आणि तुमची पण आवरलीच असतील मैत्रिणी कामं. जे लोक कामाला जाणार आहे त्यांची कशी सकाळची धावपळ असते, काही गडबड असते, तर पटापट उरकायला. आमचं जोपर्यंत सोमवार ते शुक्रवारपर्यंत सकाळ आमची 7 वाजताच, 6:30ला 7लाच उठलेलं असतो आम्ही दोघं पण. कारण मग कसं ते 8:30ला बाहेर पडतात. त्याच्यानंतर मग माझी वगैरे कामं घरातली सगळे मी आवरून घेते. 8:30ला ते गेले की दिवाबत्ती वगैरे सगळं. आणि मग तिथून पुढे मग मला पण आवरायला वेळ मिळतो ना बऱ्यापैकी. म्हणजे कसं, आणि माझी बरीच पूर्वतयारी रात्रीची असते. कारण रात्री पण मला वेळ असतो, तर मी बऱ्याच गोष्टी रात्री करून ठेवते. जशी की भाजी कट करणं, किंवा लसूण सोलून ठेवणं, थोडासा मसाला वाटून ठेवणं भाजून. कारण सकाळी या गोष्टी घाई होतात, ते नाश्ता जेवण. त्याच्यामुळे मग माझं बऱ्यापैकी मी रात्रीच, मी ते किती वेळा तरी पण बऱ्याच वेळा व्हिडिओमध्ये असं सांगते की प्रत्येक गृहिणीने असं केलं तर तिला कसं जरा सकाळी मदत होईल, असं नाही का, कामं आवरायला. तर रात्रीचा आपल्याकडे वेळ असतो, तर रात्री मसाला वाटून ठेवणं, शेंगदाणे भाजून त्याचा दाण्याचा कूट करून ठेवणं. तर अशा गोष्टी रात्री केल्या तर सकाळी खूप आराम. आणि माझी एक सवय आहे की मी भाजी कुठली पण आणली, कोथिंबीर असू द्या, काही निवडून ठेवते. तर छान अशी निवडून वगैरे ठेवली की सकाळी कसं म्हणजे उरकायला तुम्हाला असं टाईमपास होत नाही त्या गोष्टींचा, त्याच्यासाठी. आणि बघा तुम्ही पण नक्की ट्राय करून, तुम्हाला पण जमेल तर. रात्रीचं शक्यतो असं आल्यानंतर मग रात्री आपण भाजी घेऊन आलो आणि शक्यतो भाज्या धुवून वगैरे फ्रीजमध्ये ठेवल्या ना, तर सकाळचं कसं म्हणजे तेवढं सुकायला वेळ, भेंडी वगैरे असेल तर पुसपास करणं, हे करणं ते करणं, त्यापेक्षा रात्रीचं आपण हे करून ठेवलं ना, धुवून वगैरे पुसून बिसून आणि कट करून हवाबंद डब्यामध्ये पॅक ठेवलं. किंवा जाळीचे पण डबे मिळतात आजकाल, स्टीलचे असतात, प्लास्टिकचे, त्याच्यामध्ये पण तुम्ही ठेवू शकता. तर माझी अशीच पूर्वतयारी असते, तर मला कामं उरकायला सकाळी मदत होते पटकन. 1 तासात माझा डबा नाश्ता होऊन जातो. 8:30ला जाधव कामाला गेले की मग त्याच्यानंतर माझं जे काय आहे ते रोजचं डेली रुटीन, झाडू, लादी, भांडी, देवपूजा, माझी आंघोळ वगैरे सगळं करून आता 10 वाजेपर्यंत तयारी पण झाली आहे माझी. आणि आता जाणार आहे कामाला. 10 वाजले तर आताशी 10:30 वाजता निघेल मी. बघूया आता मॅडमकडे एका तरी डाळ भात आणि काहीतरी बटाट्याची कापं वगैरे देईल करून. त्यांच्याकडे पण तिची मांजर होती, ती काल ऑफ झाली, त्याच्यामुळे तिला पण बरं नाही वाटत आहे आता. कारण लय जीव लावतात हे लोक प्राण्यांना, आपल्यापेक्षा जास्त जीव लावतात हे. माणसांपेक्षा प्राण्यांना लय जीव लावतात. आणि तर तिला आता विचारलं मी, काल मला सुट्टी होती, तर काल सकाळीच ती मांजर तिची ऑफ झाली. आता जरा मूड ऑफ आहे तिचा. थोडासा डाळ भात करून देईल आणि नंतरून मग नेक्स्ट कामामध्ये जाईल. दुपारी 2 वाजेपर्यंत घरी येईल. माझं जेवल्यानंतर आज रेस्टच आहे, काहीच काम नाही आहे. थोडंसं आहे, बघू आता साहेब येतील तर मग जाऊ आम्ही. मला किराणा पण भरायचा आहे, थोडंसं बोललं रिलायन्सला वगैरे गेलो तर जाऊया. कारण ह्या घरात आल्यापासून कसं थोडंच आणते मी. कारण फंगस लागते, जास्त काय भरलं ना तर फक्त पावसाचे दिवस आहेत ना, तर बुरशी लागते, म्हणून मी काही जास्त भरत नाही आहे. तर जसं संपेल तसं किराणा आणते. नाही तर मग पहिला मी भरून ठेवायची स्टॉकमध्ये 2-3 महिन्याचं असं एकदम. तर आता तसं नाही मैत्रिणी, तसं न करता जसं संपेल तसं आणते. आणि मार्केट आहेच आहे, जाता येता रोजचं मला मार्केट लागतंच आहे. तर मी कसं जाताना पण काही माहीत असेल तर त्या गोष्टी कॅरी करते, येताना पण घेते. भाजीपाला फ्रेश मिळतं, फुलं वगैरे, भाजी. आणि मला कसं हारबीर बनवायला येतं ते, त्यामुळे मग मी सगळं येताना फुलं विला आणते आणि माझे मी घरी हार करते. मग कसं एक हार घेऊन त्याच पैशामध्ये एक हार घेण्यापेक्षा फुलं घेतली तर 2-3 हार बनवून होतात. मग मला पूर्ण आठवडा 2-3 दिवस चालतं ते, असं माझं असतं. आणि थोडी ॲडजस्टमेंट पण केली पाहिजे नाही का. तर चला मैत्रिणी, तुमचं कसं आहे तुम्ही पण माझ्याशी कमेंटमध्ये शेअर करू शकता. आणि आज मस्त वाटलं मला, माझे थोडे सबस्क्रायबर धीरे वाढतात आहे. कासवाच्या गतीनं का होईना मग प्रगती झाली पाहिजे. आणि खरंच मैत्रिणींना सपोर्ट करा मला. आणि छान असं म्हणजे तुम्ही पण पुढे लिंक शेअर करत जा, जेणेकरून माझे सबस्क्राईब वाढतील. आणि छान कमेंट केली होती एका ताईंनी, मस्त वाटलं मला. माझ्या रेसिपी खरं नक्की ट्राय करत जा तुम्ही पण.
छान असतात. ते आता माझ्या बहिणी बाळा तुम्हाला मी गावी गेली ना नक्की व्हिडिओ करेन. माझ्या बहिणी बाळा तर नक्कीच सांगते तुम्हाला की माझ्या ताईचं जेवण कसं आहे. आणि मी जिथे जाऊ तिथं जेवणाला मी गुंतलेलीच असते. आईकडे जा, आईला पण मी गेलं की खूप आराम मिळतो. आई पण बोलते मग ताई तू कर जेवण, तर माझ्याकडंच असतं जेवणाचं कॉन्ट्रॅक्ट. वहिनी वगैरे असतात मदतीला, पण बनवा बनवीचं जास्त करून माझ्याकडेच असतं. आणि आई आमची काढून बिडून द्यायला कुठं काही सामान ठेवले, कारण तिच्या हातात तिचं घर आहे, तिचा संसार आहे. तर आम्ही गेल्यावरती आम्हाला माहीत नाही पडते, तरी पण आम्ही सापसून काढतच असतो सगळं. पण कसं आई घरी असली की मग आम्ही तिला जाऊनच देत नाही कुठं. कधीतरी आम्ही वर्ष 6 महिन्यातनं जातो गावाला 4 दिवसासाठी, तर मग आई आमच्यासोबतच असते. मग हे काढून दे, ते काढून दे, आई सगळं काढून द्यायला आणि नातवंड सांभाळायला, आम्ही जेवणाला. आणि दिवसभर किचन चालूच असते आमचं. गावाला गेलं की दुपारी रेस्ट मिळतो, तेवढ्यामध्ये गप्पा गोष्टी छान सगळे एकत्र बसून गप्पा गोष्टी करतो. आणि माझी पण घरी माहेरी भरलेली फॅमिली आहे, तर छान वाटतं त्यांच्यामध्ये. माझ्या काक्या आहे, 2-3 काक्या आहे, काका आहे, काकांची मुलं. आम्ही 5 बहीण भावंड आहे, 5 भाऊ आणि 5 बहिणी आम्ही. पण सगळे सख्यासारखेच आहे काकांचे असले तरी. आणि छान वाटतं मला तर. माझ्या गावी खूपच छान वाटते माझ्या आईकडे गेल्यावरती. सगळ्यांनाच वाटतं असं ना ऑफकोर्स माहेरी गेल्यावरती, तसं मला पण छान वाटतं आहे. आणि चला मैत्रिणी, बघू आता संध्याकाळी काय रेसिपी मी शेअर करता येईल ती करेल. आणि छान वाटतं मला असं कोणी व्हिडिओ आपले बघतंय तर छान कमेंट करा, पुढे लिंक शेअर करत जा. व्हिडिओ आवडत असेल तर छान मस्त चॅनलला सबस्क्राईब करत जा, लाईक करत जा. चला मग संध्याकाळी भेटू. आता मी कामाला जाऊन येते. आणि काय रेसिपी असेल, तुम्हाला काय माझ्याबद्दल वाटत असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये पण सांगू शकता. कुठल्या रेसिपी हव्या असेल, कुठली रेसिपी आवडत असेल ते पण मैत्रिणी तुम्ही मला सांगू शकता. मी नक्की तुम्हाला बनवून दाखवायचा ट्राय करेल. आणि माझ्याकडे अजून तेवढं सगळं भांड्यांचं हे नाही, माझं जे घरातलं आहे त्याच्यातच मी ट्राय करते. घ्यायचे आहेत मला भांड्यांचं सेट वगैरे नॉनस्टिकचे, तर ते पण मी ट्राय करणार आहे, धीरे धीरे करणार सगळं. तर तुम्ही मला नक्की सांगा जा तुम्हाला कुठली रेसिपी हवी असेल तर मी नक्की बनवून दाखवेल तुम्हाला. आणि मला जेवढं येतं आहे तेवढं तरी मी दाखवायचा प्रयत्न करणार आहे. आणि तुम्ही ते ॲक्सेप्ट करावं माझ्याकडनं. चला तर मग भेटू संध्याकाळी. बाय. आली मैत्रिणी कामातून, बरोबर 2ला 10 कमी आहे. माझा हाच टायमिंग आहे घरी यायचा. येताना फुलं हे बघा, विची एवढी फुलं येतात. ह्याच्यामध्ये 2-3 हार मस्त होतं ते. आणि मस्त मेथीची भाजी, कोथिंबीर वगैरे घेऊन आली. आता हे सगळं बसून निवडायचं, जेवण करायचं, बसून निवडायचं. फ्रूट पण आणलं आहे, ॲपल आहेत घरात, केळी येताना घेऊन आली. कधी यांना सकाळी मिल्कशेक वगैरे असतो. लिंबू पण आणले सकाळी, लिंबू पाणी प्यायला लागतं तर. आणि आता जेवण करते, चेंज करते पहिली तर, कारण कसे कामाचे कपडे. मी दिवसभर घरामध्ये नाईटीच असते आमची, ड्रेस फक्त कामावर गेल्यावरच असतात ते. त्यामुळे व्हिडिओमध्ये पण मी नाईटीतच दिसते जास्त करून. तर चला आता फ्रेश होते पहिले आणि जेवण करून घेते, नंतर पुढचं काय असेल ते बघूया. तर मैत्रिणी झाली आता संध्याकाळ, आणि संध्याकाळचे 6 वाजून गेले ते. तर आता इथे माझी देवपूजेची तयारी थोडीशी. हे बघा, दुपारी जसं मी बोलल्याप्रमाणे नाही का, मी येताना फुलं आणली होती. तर दुपारी वहिनीसोबत फोन चालू होता, तोपर्यंत 2 हार बनवून पण झाले. बघा, त्यांच्याबरोबर बोलता बोलता मस्त असे मोठे मोठे 2 हार बनवून घेतले. आणि भाज्या वगैरे नीटनेटक्या आवरून ठेवल्या. आणि हे बघा असं छान असं मस्त 2 हार बनवले. आणि सुटी फुलं पण राहिली ना देवाला व्हायला, म्हणूनसाठी मग मी काय करते, अशी सुटी फुलं घेते आणि हार बनवते. तुम्हाला पण कोणाला मैत्रिणीला येत असतील तर तुम्ही पण सुटी फुलं आणून हार बनवू शकता. आणि एवढी त्याच्यामध्ये सुटी फुलं पण राहतात आपल्याला देवाला व्हायला. तर आता देवपूजा पण पहिली आवरून घेते आणि नंतरून बाकीचं पुढच्या कामाला सुरुवात करते. मेथीची भाजी पण करायची, तर छान अशी धुवून ठेवली मस्त. तर पहिली पूजा आवरते आणि मग जेवणाला स्टार्ट करते. इथे आता मैत्रिणी छान देवपूजा वगैरे झाली माझी दिवाबत्ती करून. आणि आता मेथीच्या भाजीसाठी शेंगदाणे भाजत ठेवले होते. इथे हे बघा, शेंगदाणे थोडेसे मी भाजून घेतलेत आणि लसूण पण मस्त 1 कांडी लसूण सोलून घेतलाय. तोपर्यंत म्हणलं असं चालू होतं दिवाबत्ती, तोपर्यंत बोललं इथं भाजून होईल ना, कढई गरम होती तर. आणि हिरव्या मिरच्या घेते थोड्याशा, तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या. इथे मैत्रिणी भाजीचं वाटण आहे, मिरची, लसूण आणि शेंगदाणे. याला मी आता आबडधोबड वाटून घेणार आहे. आणि मैत्रिणी माझ्या गावच्या ज्या पण असतील आता त्यांना ही भाजी सिंपल आहे आमच्यासाठी. दुसरं कोणी दुसरीकडनं व्हिडिओ बघत असेल तर त्यांच्यासाठी आहे, म्हणूनसाठी मग आता मेथीची भाजी आहे तर आज मेथीच्याच भाजीचा व्हिडिओ असणार आहे. आणि भाकरी बनवणार आहे.
हे वाटून आणते. तोपर्यंत इथं कढईमध्ये तेल टाकून घेते मी. तेल टाकून गेली की मग कढई कशी गरम होऊन राहील तोपर्यंत. आणि मी ह्याच्यामध्ये हे वाटण हे करून आणलं ना वाटून की मग हे ह्याच्यामध्ये टाकलं जाईल. कोण कोण आधी भाजी टाकतं वरतून वाटण टाकतं. माझं तसं नाही. हे वाटण जरी भाजलेलं असलं तरी मी तेलातच टाकणार आणि मग त्याच्यामध्येच वरतून मेथीची भाजी आणि नंतरून थोडंसं भाजी खाली बसली की मग मीठ टाकायचं त्याच्यामध्ये. म्हणजे कसं अंदाज पण येईल ना मिठाचा. नाही तर बऱ्याच वेळा माझ्याकडनं पण कधी कधी होऊन जातं असं, भाजी भरपूर दिसते आणि मग मीठ टाकलं गेलं की भाजी कमी झाल्यानंतर मग तिचं प्रमाण कमी होतं शिजल्यावरती आणि मग ती खाली गेली का मग ते खारट होते जास्त. तर मी वाटण ग्राइंड करून घेते पहिला. तिथे मैत्रीण मस्त तेल गरम झालं होतं. त्याच्यामध्ये आता हा छान मी असं हे बघा शेंगदाणे आणि मिरची आणि लसूण असं आबडधोबड कट करून घेतलं मी मस्त. आणि छान आता तेलात इथं मस्त हलका असं परतवून घेतलेले आहेत. तसं शेंगदाणे भाजलेले आहेत, परतवायची गरज नाही आहे. पण असं मिरचीचा कच्चापणा जाईल थोडासा म्हणून साठी. आणि ही भाजी आमच्याकडे कट केली जात नाही. कोणी कोणी मैत्रिणी इकडे आता मी बघते कोणाची व्हिडिओ ते लोक कट पण करतात ते. पण आमच्याकडे असं बोललं जातं की कट केल्यानंतर ही भाजी कडू पण लागते. तर आम्ही मैत्रिणी कट करत नाही आहे. माझ्या भागाच्या त्यांना सांगण्याची गरज नाही. जे पण लोक आमच्या साईडचे आहेत माझे व्हिडिओ बघणारे, आमच्यासाठी कॉमन आहे मेथीची भाजी वगैरे. आणि माझी एवढी फेवरेट आहे ना ही मेथीची भाजी मैत्रिणींनो. ह्याच्यापुढे मला नॉनव्हेज पण नको आहे. नाव नाही काढावं आता. अजून एक दिवस बाकी आहे. उद्या गणपती बाप्पा जाणार आहे. परवा नक्की बुधवारी माझ्याकडे बनेल, मला असा अंदाज आहे नॉनव्हेजची रेसिपी. तर नक्की त्याचा पण व्हिडिओ देईल मी. आणि तशा मी भरपूर टाकलेल्या आहे चिकनच्या वगैरे. आधीच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच रेसिपी टाकलेल्या आहेत मी. पण आता काही नवीन लोक जोडली आपल्याशी तर बघतील ते पण. ते करत राहील मी. माझा डेली ब्लॉग काय असेल ते मी तुमच्याशी शेअर करत राहील मैत्रिणी. हे बघा हिला अशी मस्त हलवून घ्यायची आहे आणि हिला थोडंसं झाकण लावणार आहे. आता ही खाली बसेल तर याच्यामध्ये मी माझ्या अंदाजाने मीठ टाकून घेते. आणि एकदम सिंपल भाजी आहे आमची मैत्रिणी. माझं जेवण एकदम तसं कधी कधी सिंपल असतं पण छान आणि टेस्टी असतं. जसं मी तुम्हाला नेहमी प्रत्येक व्हिडिओ सांगते. थोडं तिखटाचं प्रमाण कमी जास्त तुम्ही करू शकता. आता सकाळच्या 2 चपात्या पण आहे. मी दुपारी आल्यावरती भातच जेवली, थोडासा भात पण आहे. आणि याच्यावर आता मस्त डाळ भात आणि चपाती बरोबर पण आणि भाकरीवर दोन्ही बरोबर पण याचं कॉम्बिनेशन मस्त आहे. छान लागते मेथीची भाजी मैत्रिणींनो. आणि जे नवीन असतील जे दुसऱ्या भागातले असतील त्यांनी नक्की अशी भाजी बनवून बघा आणि नक्की खाऊन मला पण ट्राय करून सांगा. आणि माझ्या प्रत्येक भाज्या तुम्ही करत जा. आवडल्या तर छान बोलत जा, नाही आवडल्या तरी छान बोलत जा. नाही असं काही नाही, सांगू शकता तुम्ही. नाही आवडल्या तरी पण सांगू शकता. 2 मिनटात झाकण ठेवून घेते. इथे हिला एकदा मैत्रिणीवर बघूया आता पाणी सुटलं असं छान. थोडंसं असं मस्त याला पाणी सुटलंय तोपर्यंत साईडला तुरीची डाळ लावून घेतली. हिंग हळद आणि टोमॅटो टाकून नंतर मिरची आणि लसूण कढीपत्ता आणि कोथिंबीर फोडणी घालेल मस्त. तुरीच्या डाळीचं वरण आज आमच्याकडे, भात आणि चपाती आणि मेथीची भाजी. असं तरी संध्याकाळच्या जेवणाचं मेनू. आणि काही काही भाज्यांमध्ये आता यांना असे आखे शेंगदाणे दिसले तर यांना आवडणार नाही. यांना पोह्यातले पण शेंगदाणे आवडत नाही आहे. मला आवडतच आहे पण आता काय करायचं, एक आवडीचं एक नाही आवडीचं असतं. अशीच जोडी असते. आणि आमच्या दोघांचं तसं चालूच असतं कशावरून काही ना काही. आज अजून आले नाहीत. संध्याकाळ झाली का आशा लागते या टायमाला कधी येतील घरी. दिवसभर कामावरती असलं की ते नाही तर मग चहा नाही, काहीच नाही. चहा वगैरे नाही केला, काही नाही. आता इथे बघा 5 मिनिटातच भाजी तयार होईल. ऑलमोस्ट आपली भाजी थोडक्यात रेडी. आता थोडीशी फक्त काड्या शिजल्या की समजून जायचं की भाजी शिजली. अजून बाकी आहे थोडीशी. आता झाकण नाही लावायचं. झाकण लावलं तर हिचा कलर पिवळा होतो असा. मग त्याच्यामुळे अशीच भाजी याच्यावरतीच शिजून द्यायची मस्त. आता स्लो गॅस करून तर हिचा कलर असाच हिरवा राहू शकतो. आणि मीठ पण टाकल्यानंतर भाज्यांचा कलर तसा हिरवाच राहतो असा. तर आता हिला छान पाणी सुकवून घेते. आणि हीच भाजी अशीच मैत्रिणी याचं पातळ वाटण जे मी आता जाडसर केलं ना असंच याचं पातळ वाटण करायचं. पूर्ण प्युरी बनवायची. आणि मग आमच्याकडे कसं लहान बाळाची मम्मी असते म्हणजे 15-20 दिवसाचं असं बाळ झालं तर त्याच्यासाठी मग मेथीची भाजी नाही द्यायची तिला. ते वरचं जे पाणी असतं ना ते पाणी आणि भाकरीच्या कडा नाही द्यायच्या. मधलं पापुडा काढून ती भाकर दिली जाते मस्त चुरून खाल्ली तर दुधासाठी चांगलं असतं. म्हणजे आईला छान दूध येतं त्याने.
आणि मला माझ्या आईने हे केलं होतं, मी माझ्या मुलीला दिलेलं. तर अशा छोट्या छोट्या टिप्स पण माहिती आहेत काही काही, त्या पण मी शेअर करत जाईन. तर मस्त असं त्याची मेथीच्या भाजीचं पाण्यात भाकरी सोडून दिली ना, तर लहान बाळाला मम्मीला दूध येतं छान, तर म्हणजे असं बाळासाठी दूध छान फुटतं. मस्त. आता मला माझ्या आईने सांगितल्या त्या गोष्टी मी तुमच्याशी शेअर करते. मला जेवढं माहिती आहे, आजीने काही सांगितलेल्या गोष्टी आहेत, मला आठवत आहे माझ्या आजीचं पण आहे, तर मी त्या तुमच्याबरोबर कधी कधी शेअर करते. तर आता इथे भाजी होते, इथे कुकर होतो डाळीचा, आणि भात ऑलरेडी आहे थोडासा. तर चपात्या पण आहे, दुपारच्या 2 चपात्या. हे बघा तशाच आहेत, त्या खाल्ल्याच नाही मी दुपारी आज. म्हणजे जेवण होतं थोडंसं, त्याच्यातच माझं झालं. तर चला आता इथे मेथीची भाजी बनवू द्या पूर्ण. इथे मैत्रिणी आपली भाजी शिजून तयार झालेली आहे, आणि एवढी बनली बघा भाजी, एवढीच झाली आहे. 40 रुपयाची गड्डी आणली होती, पण ठीक आहे, दोघांचं होऊन जाईल याच्यामध्ये. इथे आता कुकरमध्ये डाळ मस्त घोटून घेतली मी, आणि फोडणीची तयारी करते डाळीची. इथे मैत्रिणी वरण छान आता मी घोटून घेतले मस्त. थोडंसं मीठ टाकते, तेल टाकून पातेलं ठेवले गरम करायला. इथं डाळीमध्ये मीठ टाकून घेते, आणि हे वरण आहे ना तुरीच्या डाळीचं आहे मैत्रिणीनं. त्याच्यामध्ये फक्त कोथिंबीर टाकून फोडणी न घालता पण असं प्यायला छान लागतं हे. तर आता मी टाकते थोडीशी फोडणी, कारण मला चपाती भाताबरोबर पण लागेल. इथं थोडंसं जिरं, आणि इथे कढीपत्ता धुवून घेतल्या, कोथिंबीर धुवून कट केली, हिरव्या मिरच्या आणि लसूण आहे, कढीपत्ता, थोडासा हिंग, लसूण आणि हिरवी मिरची. आणि डाळ प्रत्येकाची वेगळी वेगळी बनते, कधी तिखट डाळ, कधी शेवग्याच्या शेंगा टाकून असते, आणि छान लागते. पण मेथीची भाजी डाळ भात, किंवा बटाट्याची भाजी डाळ भात, टोमॅटोची चटणी, शेंगदाण्याच्या चटणी सोबत डाळ भात, असं छान लागतं. मला तर मग आमच्या साईडचं जेवण जास्त करून आवडतंच आहे, पण तरी पण वेगळं वेगळं याच्यातलं ट्राय करायला काही हरकत नाही. सगळं जेवण मी ट्राय करते, मला आवडतं पण ट्राय करायला, बनवून खायला घालायला पण आवडतं, खायला पण आवडतं. चायनीज वगैरे माझं मी सगळं घरीच बनवून खाते. कधीतरी मी बाहेरनं पण आणते, कधीतरीच, म्हणजे जास्त असं नाही का कुठं कामं असतं वर काय असलो बाहेर गेलो तरच मी बाहेरनं आणते, नाही तर मग शक्यतो माझं घरातच केलं जातं. आणि मला बऱ्यापैकी येतं चायनीज पण चांगलं. नूडल वगैरे, चिकन, चिली चिकन वगैरे छान येतं सगळं. फ्राईड राईस वगैरे माझं मी गार्लिक राईस वगैरे छान बनवते घरी. इथे आता मैत्रिणी थोडीशी कोथिंबीर फोडणीमध्ये, आणि थोडीशी कुकरमध्ये जी डाळ आहे त्याच्यात, आणि इथे इथे आता छान मस्त उकळी येईन वरणाला. आता एक टायमाचं खाऊन राहून जाणार आहे. आता एवढं झालं, हे डाळ किती कमी बनवायचा प्रयत्न केला तरी थोडंसं जास्तच बनतं मैत्रिणींनो. आणि इथे आता ही मेथीची भाजी मी काढून घेतली आहे. थोडासा इथे भात येतो गरम करते साईडला. जेवणाचा नास्तूच नाही करायचं, जेवण व्हायला नाही घालवायचं. इथे आता छान डाळीला उकळी येते मैत्रिणी. आजचा मेनू तरी रेडी आहे, आणि आजचं जेवण तयार होत आहे, माझं तयार होत आहे म्हणजे ऑलमोस्ट झालंच आहे म्हणायला. डाळ इथे कुकरमध्ये, डाळ, थोडासा भात, चपाती आहे, आणि मेथीची भाजी. तर आजचा व्हिडिओ मैत्रिणींना असा आहे. कसा वाटला तुम्हाला, कसा नाही नक्की सांगा व्हिडिओ करून. हे व्हिडिओ बघून आणि जेवण पण बनवून ट्राय करून बघत जा, कसं वाटतंय कसं नाही नक्की तुम्ही कमेंटद्वारे मला सांगत जा. जेवण ताईंचं कसं होतं कसं नाही, माझं जेवण कसं असतं कसं नाही. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ पुढे शेअर करा, व्हिडिओला छान छान कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, आणि मस्त खात राहा, आणि खिलवत राहा माणसांना. खायला घालत राहा. हिंदी पण मध्ये चालू राहते थोडीशी. मस्त मस्त तुम्ही बनवत राहा, खात राहा, माझे व्हिडिओ बघत राहा, आणि माणसांना खुश ठेवत राहा, आणि तुम्ही पण खुश राहा. चला तर मग भेटू नवीन व्हिडिओमध्ये मैत्रिणींनो. बाय.